हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण मजेत ना. तर मी श्रेया सातपुते घेऊन आले परत एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. आणि गाईज हा ब्लॉग तुम्हाला खूप मजा येणार आहे बघायला. तर मी कुठे आलेले आहे ते तुम्हाला दिसतंय लोकेशन नवीन. तर मी आता सध्या आलेले आहे पवना कॅम्प पुण्यामध्ये. तर खूप भारी असं आहे आणि आता मी जस्ट इथं पोहोचले. तर म्हणलं चला इथून सुरुवात करावी ब्लॉगची. तर कसं कसं आहे ते तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमधून सगळं दाखवणार आहे गाईज. तर माझा ब्लॉग हा नक्की कंटिन्यू करा. आणि तुम्हाला स्पेशल माझ्या मैत्रिणी त्यांच्याशी पण भेटवणार आहे. ते कोण आहे ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही ओळखता, रील्समध्ये वगैरे माझ्यासोबत असते ते. तर तुम्हाला साक्षात दाखवणार आहे की नेमकं कोण आहे का कोण नाही ते. तर माझा ब्लॉग अजिबात स्किप न करता गाईज पूर्ण माझा ब्लॉग बघा. आणि दाखवणार आहे आता आमचं कसं कसं शेड्यूल असणार आहे पुढचं, काय काय आम्ही करणार आहोत ते. तर चला. तर गाईज आम्ही आता आलो आहे जस्ट. तर आम्हाला इथे म्हणजे भूक लागली आता. तर नाश्ता पण आहे, तुम्हाला दाखवते मी काय नाश्ता आहे ते. इकडे मिस्टरांचं चालू पण झालं नाश्ता करायला. मिसळ पाव मस्तपैकी. तर तुम्हाला दाखवते. त्यांची इकडे तरी तरी घेतले खूप. इकडे मी घेतलंय मिसळ पाव. तर गाईज या मस्तपैकी तुम्ही पण नाश्ता करायला. आता मी नाश्ता करून घेणार आहे आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. मोबाईल चार्जिंग लावते, चार्जिंग नाही मोबाईलमध्ये माझ्याकडे. तर गाईज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत अजून कोण आलेला आहे माझ्यासोबत पवना कॅम्पला. तर तुम्ही पाहिलंच असेल, ओळखत पण असाल मे बी. तर दाखवते तुम्हाला कोण आहे ते. इकडे बघा, हे साक्षी. ए साक्षी, ए पुरी साक्षी काय कर. तर गाईज ही आहे साक्षी, ही राणी. त्या मैत्रिणीत माझ्या ना आम्ही आलोय मस्तपैकी इकडे एन्जॉय करायला. आणि खूप भारी असं लोकेशन आहे गाईज. तुम्हाला दाखवते सगळं माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. आज भारी वाटतंय. तर गाईज हिला ओळखताय का तुम्ही? हाय, मी साक्षी. आम्ही खूप दिवसातून आता भेटलेलो आहोत आणि मी पण ब्लॉग टाकणार आहे. मला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दोघींचे पण ब्लॉग बघा गाईज, तुम्हाला बघायला भेटेल. आणि चला आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला बाकीचं सगळं व्ह्यू वगैरे दाखवणार आहे मी. तर नक्की बघा. तर चला. तर गाईज इकडे बघा, हे स्टार्टर आहे. इकडे चालले साक्षीचं खाणं. इकडे अजून हे मैत्रिणी आहेत. ए राणी इकडे बघ, हाय कर. अगं पूर्ण ब्लॅक दिसायला लागली. हा तर छान दिसतेस. हा तर गाईज या मस्त पैकी चिकन खायला. तर गाईज बघा किती छान असं व्ह्यू आहे. खूप भारी वाटतंय गाईज. आणि इकडे आमचे टेंट वगैरे लागलेले आहे सगळे. इकडे दाखवते, हे बघा सगळे आमचे टेंट आहे तिथे सगळे. आणि गाईज तुम्ही पण या मस्तपैकी तर पवना लेकला लोणावळ्याला आहे. नक्की या तुम्ही पण मस्तपैकी ट्रिप काढून छान. तर गाईज आता वाजलेले आहे 9:30 आणि आता जेवायचा टाइम झालेला आहे. तर आता जेवण पण आलेलं आहे. बघू शकता इकडे सगळी गर्दी झाली जेवण्यासाठी. मटण भाकरी खायची. मटण आहे का इथं? चिकन, मटन काय. तर गाईज चला, तिकडे जेवण वगैरे आलेलं आहे. आणि आता बघू मेनू मध्ये काय आहे जेवणाचं. इकडे बघा गर्दी कशी. इकडे मस्त सिंगिंग झाले आताच. तर
तर गाईज इकडे बघा कसं सिस्टम आहे. इकडे मिस्टर थांबलेत, आल्यापासून तोंड चालूच आहे खायला. माझ्यासाठी पण घ्या एक प्लेट, बसून घ्या नीट. मीठ नको, माझं पण घ्या प्लेट. तर गाईज आमचं जेवण आलेलं आहे. आता आम्ही जेवतोय. या मस्तपैकी जेवायला. चिकन आहे स्पेशल, म्हणजे आमचं जे पॅकेज आहे त्यामधलंच आहे. व्हेज पण वेगळं भेटतं आणि नॉनव्हेज पण भेटतं. जिलेबी, एवढी जिलेबी मी खाणार नाहीये, एवढी टेस्ट छान आहे पण. तर काही या आता आम्ही एवढे जण जेवतोय, बाकीचे अजून राहिले जेवायचे, ते नंतर जेवणार आहेत. तर गाईज बघा इकडे रात्रीचं वातावरण आहे आणि कसं झालंय पूर्ण. आता सगळेजण झोपलेत मस्तपैकी आणि आम्ही पण आता झोपणार आहे थोड्याच वेळामध्ये. गाईज इकडे हे बघा आमचे मिस्टर. हो काय खाल्लं का, जेवण केलं? तू बसली मला सोडून बसली. तिकडे लक्ष द्या, करायचं बोनफायर करायचं. मला जागा नाही तर बोनफायर होणार कसं? बोनफायर होणार सरकार बोनफायर होणारच. इथं एकच आहे का? जास्त द्यायला पाहिजे होतं ना, आपण एवढे सगळे जण म्हणल्यावर. जा ना साक्षी, बोल ना त्यांना, जाऊन द्या ना म्हणा आम्हाला एक करून. हा चल.
गेला गेला घ्या. तर गाईज आता 12:30 वाजलेले आहेत आणि ह्यांचं चाललंय इथं फुटबॉल खेळणं मस्तपैकी. माझ्याकडं नका घेऊ, तिकडं साक्षीकडं. सावकाश शट हळूने लागते. समझना मुश्किल हो गया. ओ मजा येते. आऊच गेला गेला. मला तर काही थंडी वाजायला लागली आता. फ्लॅश चालू. तर गाईज आज मस्त एन्जॉय केलेला आहे. साक्षीनी पण डान्स केलाय भारी. तर चला आजचा ब्लॉग माझा इथं स्टॉप करते मी आणि उद्याचा तुम्हाला दुसरा ब्लॉग बघायला भेटेलच. तर चलो बाय. आऊच. आता आम्ही झोपायला जाणार आहे मस्तपैकी ह्या टेंट मध्ये. 12:30 वाजलेत आता. मज्जा आली. तर गाईज आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आलोय आता. इकडे बघा कसा व्ह्यू आहे सकाळचा. भारी वाटतं एकदम. तर गाईज बघा किती छान असा व्ह्यू आहे सकाळचा. तर गाईज मी आता फ्रेश होऊन आलेले आहे आणि या नाश्ता करायला तुम्ही पण मस्तपैकी. आणि इकडे चाललाय दोघींचा नाश्ता करणं राणी आणि स्वीटी. हाय. अजून बाकी आहे साक्षी तिकडच. साक्षीचे खूप पाय दुखायला लागले. तर गाईज या आम्ही नाश्ता करतो, तुम्ही पण या मस्तपैकी. तर गाईज मी आता आले इथे बघा पवना डॅमच्या इथे. बघा कसं आहे वातावरण. तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने. तर गाईज बघू शकताय कसा व्ह्यू आहे इथला. खूप भारी आहे. तर गाईज आमचं झालंय फायनली आता सगळं आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत. खूप मस्त ट्रिप झाली गाईज. भारी वाटलंय एकदम. आणि तुम्ही पण या मस्तपैकी इकडे कधी आले तर. पवना लेक कॅम्पिंगला मस्तपैकी.